नमस्कार आणि स्वागत. आज आपण एका खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत. समजा आपल्याकडे एक जादूची डायरी आहे, ज्यात आपण आपल्या सगळ्या गुप्त गोष्टी, पासवर्ड्स, खाजगी नोट्स सगळं काही लिहून ठेवतो. पण भीती वाटते की ती दुसऱ्या कोणाच्या हातात पडेल. मग काय करायचं? आज आपण अशाच एका डिजिटल जादूच्या डायरीबद्दल बोलणार आहोत, जिचं नाव आहे एज्युअर की वॉल्ट. आपल्याकडे याबद्दलचे काही मायक्रोसॉफ्ट लर्नचे लेख आहेत आणि आज आपण ते सोप्या सरळ मराठीत उलगडणार आहोत. जणू काही आपण पहिल्यांदाच हे शिकत आहोत. अगदी बरोबर. आजच्या डिजिटल जगात जिथे सगळी माहिती ऑनलाईन आहे, तिथे या गुप्त गोष्टी म्हणजेच सिक्रेट्स सुरक्षित ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. विचार करा, आपल्या ॲप्लिकेशनचा पासवर्ड किंवा API की चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेली तर काय होऊ शकतं? एज्युअर की वॉल्ट हेच काम सोपं करतं. ते फक्त एक म्हणजे साधी तिजोरी नाही, तर एक हुशार सुरक्षा व्यवस्थापक आहे. चला तर मग याच्या आत डोकावून पाहूया. चला तर मग पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे की वॉल्ट प्रकरण आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक क्लाउड आधारित सेवा आहे, जिथे आपण आपल्या ॲप्लिकेशनच्या गुप्त गोष्टी सुरक्षितपणे साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्या घराच्या चाव्या, बँकेचे लॉकर आणि महत्त्वाचे दस्तावेज सगळं एकाच अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासारखं झालं. हो, अगदी. आणि मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार हे 3 मुख्य समस्या सोडवतं. पहिली आहे सिक्रेट्स मॅनेजमेंट. सिक्रेट्स मॅनेजमेंट? हो, आणि ही सर्वात सामान्य समस्या आहे. म्हणजे तुमचे पासवर्ड्स, टोकन, API की यांसारख्या गोष्टी सांभाळणे. अनेकदा डेव्हलपर्स काय चूक करतात माहितीये का? काय? ते डेटाबेसचा पासवर्ड थेट कोडमध्येच लिहून टाकतात. अरे देवा, हे तर घराची चावी दारावरच्या पायपुसणीखाली ठेवण्यासारखं झालं. कुणीही येईल आणि उघडून बघेल. तंतोतंत. आणि असं वाटतं त्यापेक्षा जास्त वेळा होतं. मला एक केस आठवतेय, जिथे एका डेव्हलपरने चुकून क्लाउड क्रेडेन्शियल्स असलेली फाईल एका सार्वजनिक गिटहब रिपॉझिटरीवर टाकली. बाप रे. काही मिनिटात स्वयंचलित बॉट्सनी त्या कीज शोधल्या आणि त्यांच्या अकाउंटवर हजारो डॉलर्सचे क्रिप्टो मायनिंग सर्व्हर सुरू केले. की वॉल्ट हेच महागडी चूक पहिल्या दिवसापासून टाळतं. अच्छा. आणि दुसरी समस्या कोणती? दुसरी समस्या आहे की मॅनेजमेंट, म्हणजे की मॅनेजमेंट. की मॅनेजमेंट म्हणजे एन्क्रिप्शन कीज, बरोबर, ज्या आपल्या डेटाला एका गुप्त भाषेत बदलतात. अगदी. ही एक प्रकारची गुप्त भाषा तयार करण्यासारखं आहे, जी फक्त तुम्ही आणि तुमचा ॲप्लिकेशनच समजू शकता. आणि तिसरी आहे सर्टिफिकेट मॅनेजमेंट. हां. याद्वारे तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी लागणारे SSL, TLS सर्टिफिकेट्स सहजपणे व्यवस्थापित करू शकता, जेणेकरून वेबसाईट सुरक्षित राहील आणि ब्राउझरमध्ये ते हिरव्या रंगाचं कुलूप दिसेल. तर ही तिजोरी खूपच शक्तिशाली वाटते. पण ही सगळ्यांसाठी एकाच प्रकारची असते का? म्हणजे एखाद्या छोट्या स्टार्टअपच्या आणि एखाद्या मोठ्या बँकेच्या गरजा आणि बजेटसारखा तर नसेल? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, ही वन साइज फिट्स ऑल नाहीये. यात मुख्यत्वे 2 स्तर आहेत, स्टँडर्ड आणि प्रीमियम. स्टँडर्ड आणि प्रीमियम? हो, स्टँडर्ड टियरमध्ये सॉफ्टवेअर की वापरून एन्क्रिप्शन केलं जातं. हे तुमच्या घराच्या दाराला असलेल्या एका मजबूत कुलुपासारखं आहे, बऱ्यापैकी सुरक्षित. पण प्रीमियम टियरमध्ये हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल म्हणजे HSM वापरून कीज सुरक्षित ठेवल्या जातात. हे म्हणजे एखाद्या मोठ्या बँकेच्या वॉलच्या दरवाजासारखं आहे. हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल म्हणजे ही एक फिजिकल चिप असते जी फक्त एन्क्रिप्शनचं काम करते, बरोबर? तिला बाहेरून कोणी हॅक करू शकत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे प्रीमियम जास्त सुरक्षित आहे. आता तुम्ही खर्चाचा आणि गरजेचा मुद्दा काढलात, तो महत्त्वाचा आहे. तुमच्या एखाद्या वैयक्तिक प्रोजेक्टसाठी स्टँडर्ड ठीक आहे, पण जर तुम्ही आर्थिक किंवा आरोग्यविषयक डेटा हाताळत असाल, जिथे PCI DSS किंवा HIPAA सारखे नियम लागू होतात, तिथे HSM बॅक्ड प्रीमियम टियर वापरणं जवळजवळ अनिवार्य आहे. अच्छा. कारण तिथे सुरक्षेशी कोणतीही तडजोड चालत नाही. हो. हे स्पष्ट झालं. आता याच्या फायद्यांबद्दल बोलूया. पहिला फायदा तुम्ही सांगितला की सगळं एकाच ठिकाणी सुरक्षित राहतं, ज्याला मायक्रोसॉफ्टच्या भाषेत सिक्रेट्सचं केंद्रीकरण म्हणतात. बरोबर. दुसरा फायदा म्हणजे सुरक्षित साठवण. म्हणजे की वॉल्टमध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य प्रमाणीकरण आणि अधिकृत लागते. आणि तिसरा, देखरेख आणि वापर. म्हणजे आपल्या तिजोरीला कोण आणि कधी हात लावतंय ह्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. अगदी तुमच्या डिजिटल लॉकरवर एक अदृश्य CCTV कॅमेरा लावल्यासारखा. हा, बरोबर. आणि एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रशासकीय काम सोपे होते. तुम्हाला हार्डवेअर सिक्युरिटी मॉड्यूल्सचं ज्ञान असण्याची किंवा ते सांभाळण्याची गरज नाही.
अच्छा. Azure तुमच्यासाठी हे सगळं सांभाळतं. ते तुमच्या गरजेनुसार आपोआप स्केलिंग करतं आणि डेटाची प्रतिकृती बनवून तो नेहमी उपलब्ध राहील याची खात्री करतं. थोडक्यात तुम्हाला एक अत्यंत सुरक्षित आणि हुशार असिस्टंट मिळतो. ठीक आहे. आता आपल्याकडे ही भारी डिजिटल तिजोरी आहे, पण ती वापरायची कशी? म्हणजे नुसती तिजोरी असून उपयोग नाही, ती हुशारीने वापरायला पण हवी. यासाठी काही सर्वोत्तम पद्धती म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत असं मी वाचलंय. पहिली आहे वेगवेगळ्या की वॉल्ट्सचा वापर करा. हो, हे म्हणजे आपल्या घराची चावी, गाडीची चावी आणि ऑफिसची चावी एकाच डब्यात न ठेवण्यासारखं झालं. प्रत्येक ॲप आणि प्रत्येक वातावरणासाठी म्हणजे डेव्हलपमेंट, टेस्टिंग, प्रोडक्शन वेगळं वॉल्ट. अगदी बरोबर. याला ब्लास्ट रेडियस कमी करणे म्हणतात. ब्लास्ट रेडियस कमी करणे किती समर्पक शब्द आहे. म्हणजे एका ठिकाणी स्फोट झाला तर त्याचा परिणाम मर्यादित क्षेत्रातच राहील. तंतोतंत. जर एक वॉल्ट धोक्यात आला तर त्याचा धोका इतर ॲप्लिकेशन्स किंवा वातावरणापर्यंत पसरणार नाही. हा एक खूप महत्त्वाचा सुरक्षा सिद्धांत आहे. दुसरी महत्वाची पद्धत आहे प्रवेश नियंत्रित करणे म्हणजे कंट्रोल ॲक्सेस. म्हणजे कोणाला आत येऊ द्यायचं आणि कोणाला नाही? हो, फक्त अधिकृत ॲप्लिकेशन्स आणि वापरकर्त्यांनाच परवानगी असावी. लीस्ट प्रिव्हिलेज नावाचा एक नियम आहे. म्हणजे कोणालाही फक्त तितकेच अधिकार द्या जितके त्यांच्या कामासाठी आवश्यक आहेत. 1 इंचही जास्त नाही. बरोबर. पुढची पद्धत आहे बॅकअप्स. आणि मग आहे लॉगिंग. म्हणजे लॉगिंग आणि अलर्ट्स चालू ठेवा. आणि शेवटची पण अत्यंत महत्वाची पद्धत म्हणजे रिकव्हरी पर्याय. यात सॉफ्ट डिलीट आणि पर्ज प्रोटेक्शन चालू करायला सांगतात. हे नक्की काय आहे? हे आपल्या कॉम्प्युटरच्या रिसायकल बिनसारखं आहे. सॉफ्ट डिलीट चालू असेल तर तुम्ही चुकून एखादी की किंवा सिक्रेट डिलीट केलं तरी ते लगेच कायमचं नष्ट होत नाही. अच्छा. ते काही दिवसांसाठी म्हणजे तुमच्या सेटिंगनुसार एका तात्पुरत्या अवस्थेत राहतं आणि तुम्ही ते परत मिळवू शकता. मी एकदा एका टीमला पाहिलं होतं ज्यांनी चुकून एक महत्त्वाची की डिलीट केली आणि त्यांचं सॉफ्ट डिलीट बंद होतं. अरे रे. ती की परत मिळवण्यासाठी त्यांना 2 दिवस लागले होते आणि त्यामुळे त्यांच्या सेवेत मोठा व्यत्यय आला होता. एक साधं बटन चालू असतं तर हे 2 मिनिटात झालं असतं. अरे बापरे. आणि पर्ज प्रोटेक्शनचं काय? पर्ज प्रोटेक्शन म्हणजे त्या रिसायकल बिनमधला कचरा कोणीही लगेच कायमचा नष्ट करू शकत नाही. सॉफ्ट डिलीटचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय ते शक्य होत नाही. हे एका अतिरिक्त सुरक्षेच्या थरासारखं काम करतं. समजलं. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, या सगळ्या पद्धतींबरोबरच कीबोर्ड स्वतःही सुरक्षेची काळजी घेतं. डेटा प्रवासात असताना म्हणजे डेटा इन ट्रान्झिट तो सुरक्षित राहावा यासाठी कीबोर्ड हे TLS 1.2 किंवा त्यावरील प्रोटोकॉल वापरतं. म्हणजे तुम्ही पाठवलेला गुप्त संदेश एका अशा मजबूत पेटीत बंद आहे जी फक्त योग्य व्यक्तीच उघडू शकते. अगदी. त्यामुळे तुमचा डेटा तुमच्या ॲपपर्यंत पोहोचताना मध्येच कोणी चोरू शकत नाही. म्हणजे प्रवासात डेटा सुरक्षित आहे, पण ती लढाई अर्धीच झाली. तो प्रवास सुरू करण्याआधी फक्त योग्य व्यक्तीला किंवा ॲप्लिकेशनलाच आत प्रवेश मिळाला हवा, बरोबर? बरोबर. आणि यामुळे आपण आपल्या पुढच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येतो, प्रमाणीकरण म्हणजे ऑथेंटिकेशन. किंवा सोप्या भाषेत या तिजोरीची चावी कोणाकडे असणार? बरोबर. या तिजोरीत प्रवेश कसा मिळवायचा या प्रक्रियेला म्हणतात ऑथेंटिकेशन. की वॉल्ट हे मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID पूर्वीचं Azure ॲक्टिव्ह डिरेक्टरी त्याच्यासोबत काम करतं. कोणताही सिक्युरिटी प्रिन्सिपल संसाधनांसाठी परवानगी मागू शकतो. थांबा. सिक्युरिटी प्रिन्सिपल हा एक जड शब्द वाटतोय. याचा नक्की अर्थ काय? घाबरू नका, हा फक्त एक फॅन्सी शब्द आहे. याचा अर्थ होतो कोणीही किंवा काहीही जे प्रवेशाची मागणी करू शकतं आणि ज्याची ओळख पटवली जाऊ शकते. अच्छा. यात मुख्यतः 3 प्रकार येतात. पहिला म्हणजे वापरकर्ते म्हणजे युजर्स, तुमच्या माझ्यासारखी खरी माणसं. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे ग्रुप्स म्हणजे वापरकर्त्यांचा समूह. आणि तिसरा जो ॲप्लिकेशनसाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सर्व्हिस प्रिन्सिपल्स. सर्व्हिस प्रिन्सिपल्स. हे ॲप्स किंवा सर्व्हिसेससाठी बनवलेलं एक युजर अकाउंट आहे. म्हणजे तुमच्या ॲपला स्वतःची ओळख मिळते. ओके, म्हणजे ॲपला स्वतःचं ओळखपत्र मिळतं. आता ॲप्लिकेशनसाठी प्रमाणीकरणाचे काही मार्ग आहेत असं मी वाचलंय. त्यातला एक सर्वोत्तम मानला जातो. त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. नक्कीच. पहिला आणि सर्वात सोपा आणि शिफारस केलेला मार्ग आहे मॅनेज्ड आयडेंटिटीज. मॅनेज्ड आयडेंटिटीज. हो. कल्पना करा की तुम्ही तुमच्या ॲपला एक स्वतःची ओळख दिली आहे जी Azure स्वतः तयार करते आणि सांभाळते.
यात ॲपला पासवर्ड किंवा सिक्रेट्स सांभाळण्याची गरजच पडत नाही. अरे वा. Azure आपोआप त्या आयडेंटिटीचे तपशील पडद्याआड फिरवत म्हणजे रोटेट करत राहतं. हे म्हणजे तुम्ही तुमच्या रोबोट असिस्टंटला घराची एक खास चावी दिली आहे आणि त्या चावीचं कुलूप वेळोवेळी आपोआप बदललं जातं. म्हणजे डेव्हलपरचं आयुष्य खूप सोपं होतं. अगदी. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय. जवळजवळ टू गुड टू बी ट्रू. पण यात काही मर्यादा आहेत का? म्हणजे अशी काही विशिष्ट परिस्थिती आहे का जिथे मॅनेज्ड आयडेंटिटी वापरता येत नाही? उत्तम प्रश्न. 99% प्रकरणांमध्ये मॅनेज्ड आयडेंटिटी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पण काही क्वचित प्रसंग असू शकतात. उदाहरणार्थ, जर तुमचं ॲप्लिकेशन Azureच्या बाहेर म्हणजे तुमच्या स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये चालत असेल किंवा दुसऱ्या क्लाउड प्रोव्हायडरवर असेल, तर थेट मॅनेज्ड आयडेंटिटी वापरता येत नाही. अच्छा. अशावेळी तुम्हाला दुसरा मार्ग वापरावा लागतो. तो म्हणजे सर्व्हिस प्रिन्सिपल आणि सर्टिफिकेट. हा सुद्धा एक सुरक्षित मार्ग आहे, पण यात सर्टिफिकेट सांभाळण्याची आणि वेळेवर बदलण्याची जबाबदारी डेव्हलपरवर येते. थोडं किचकट काम आहे. आणि तिसरा मार्ग कोणता आहे ज्याची शिफारस केली जात नाही? तो आहे सर्व्हिस प्रिन्सिपल आणि सिक्रेट. आणि याची शिफारस का नाही केली जात? पासवर्ड वापरण्यात काय अडचण आहे? मग अडचण ही आहे की यात जो सुरुवातीचा पासवर्ड म्हणजे बूटस्ट्रॅप सिक्रेट वापरला जातो, तो अनेकदा कॉन्फिगरेशन फाईल्समध्ये किंवा कोडमध्ये कुठेतरी ठेवलेला असतो. बापरे. त्यामुळे त्याला आपोआप बदलणं म्हणजे रोटेट करणं जवळजवळ अशक्य होतं. तो एकदा सेट केला की सहसा तसाच राहतो, जो एक मोठा धोका आहे. समजलं. याउलट मॅनेज्ड आयडेंटिटीमध्ये ही प्रक्रिया Azure पडद्याआड सांभाळत असल्यामुळे मानवी चुकीची शक्यताच उरत नाही. म्हणूनच सर्व्हिस प्रिन्सिपल आणि सिक्रेट वापरणं म्हणजे पासवर्ड एका कागदावर लिहून मॉनिटरला चिकटवण्यासारखं आहे. खतरनाक. थोडक्यात काय तर मॅनेज्ड आयडेंटिटी हाच आपला हिरो आहे. तो सगळं टेन्शन स्वतः घेतो आणि आपल्याला आरामात काम करू देतो. अगदी. गंमत म्हणून सांगा, आपण आपले स्वतःचे पासवर्ड लक्षात ठेवताना किती गडबड करतो नाही का? त्यापेक्षा हे कितीतरी सोपं आहे. नक्कीच. आणि ह्या सगळ्यामागे एक मोठा विचार आहे. अच्छा. हो, तो आपण शेवटी बोलू. तर आज आपण Azure की वॉल्ट या डिजिटल तिजोरीची सफर केली. आपण शिकलो की ते काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, ते हुशारीने कसं वापरायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची चावी कोणाकडे आणि कशी द्यायची. हे सगळं सुरुवातीला थोडं किचकट वाटू शकतं, पण एकदा का समजलं की ॲप्लिकेशन सुरक्षित ठेवणं किती सोपं होतं हे लक्षात येतं. अगदी खरं आहे. पण याचा खरा प्रभाव केवळ सुविधा देण्यापुरता मर्यादित नाही. हे डेव्हलपरची सुरक्षेशी असलेली भूमिकाच बदलते. म्हणजे बघा, पूर्वी डेव्हलपर्सना सुरक्षेचे चौकीदार व्हावे लागत होते, ज्यामुळे त्यांच्या मूळ कामावर म्हणजेच नवनिर्मितीवर परिणाम व्हायचा. हो, बरोबर. की वॉल्टसारख्या साधनांमुळे ते आता केवळ निर्माते म्हणून काम करू शकतात आणि सुरक्षेची जबाबदारी प्लॅटफॉर्मवर सोपवू शकतात. हा डेव्हऑप्सपासून डेव्हसेकऑप्सकडे होणारा एक मोठा बदल आहे. वाह! हा खरंच एक मोठा दृष्टिकोन आहे. आणि जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाते. आपण आपल्या ॲप्लिकेशन्ससाठी आणि कामासाठी सुरक्षेचा इतका विचार करतो, पण आपल्या रोजच्या डिजिटल आयुष्यात आपण आपले पासवर्ड्स आणि खाजगी माहिती किती सहजतेने घेतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या ॲपसाठी की वॉल्ट वापरतो, त्याप्रमाणे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सिक्रेटसाठी कोणती तिजोरी वापरतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?